भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली। ती करतानाच लोकसभा आणि विधानसभा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला। पण ही युती लवकरच मुंबई महापालिकेतही पाहायला मिळणार आहे। भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्र होती, भगवा फडकवे। एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि स्वबळावर लढण्याची गर्जना करून झाल्यावर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र आली। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा करण्यात आली। सारा मनमुटाव समाप्त कर दोनों पार्टियां एक साथ आगे बढ़ने का निर्णय किया है। त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेतही ही राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत। महापालिकेतील भूमिका ठरवण्याविषयी मुंबई भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्ष हा मुंबईकरांच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे आणि मुंबईकरांचे हिताचे जे काही निर्णय प्रशासन किंवा सत्ताधारी पक्ष घेत असतील, भारतीय जनता पक्ष हा निश्चित त्यांच्या सोबत आहे। मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपला आता सत्तेत सहभागी होण्याचे वेध लागले। कल्याण, डोंबिवली, ठाणे-सारख्या महापालिकेत भाजप सत्तेत सामील आहे, तर मुंबई महापालिकेत का होऊ शकत नाही असे प्रश्न आता मुंबई महापालिकेच्या भाजप गोटातून ऐकायला मिळतात। अशातच मार्च-एप्रिल महिन्यात महापालिकेच्या विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासंदर्भातही भाजप निर्णय घेणार आहे। त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा युतीची सत्ता येण्याची शक्यता आहे। योग्य वेळेला तशा प्रकारचं जर त्यांच्याकडनं काय प्रतिसाद आला तर विचार त्यावेळी केला जाईल आणि तो विचार करण्याचा अधिकार माझा नाहीये। त्या बाबतीत योग्य ते निर्णय वरिष्ठ घेतील। महापालिकेत सध्या भाजपचे अपक्षांसह 85 नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे अपक्षांसह 93 नगरसेवक आहेत। आता रुसवे फुगवे बाजूला सारून दोन्ही पक्षांची पुन्हा एकदा गळाभेट होईल। विनायक डावरून, TV9 मराठी, मुंबई।